नमस्कार मित्रांनो, विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांची नावे फिक्स. या 12 जणांमधून होणार निवड. यादी आली समोर आणि तीच आपण थोडक्यात बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा कोर कमिटीची आज रात्री वर्षा निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत आणि तीच आपण थोडक्यात बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. या बैठकीत विधान परिषदेची उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत खलबल होण्याची शक्यता आहे. या बैठकीतील चर्चेनंतर काही नावांचा प्रस्ताव भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाऊ शकतो, ज्यामुळे आता या यादीत नेमकी कुणाची वर्णी लागणार आहेत अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज्यातील विधान परिषदेतील 10 पैकी 6 जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत, ज्यामुळे या जागेवर आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेक दिग्गजांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र भाजपचा आजपर्यंतचा इतिहास बघता ती उमेदवारी देताना काही धक्कातंत्रांचा देखील वापर करू शकतात. एकीकडे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रजा सावंत यांचं नाव जवळपास फिक्स झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्यामुळे आता इतर 5 जागांवर उमेदवारी देताना भाजपकडून मागील काही निवडणुकीमधील आलेला अनुभव तसंच जाती आणि प्रादेशिक समतोलाचा विचार होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. दरम्यान भाजपमधील इच्छुकांनी विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या गोठ्यात सध्या प्रजा सावंत, रणजितसिंग निंबाळकर, राम सातपुते, माधवी नाईक, राजेश पांडे, संजय कन्हेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आणि संजय काका पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता 12 जणांपैकी नेमकी कुणाच्या गळाला विधान परिषदेची उमेदवारी पडणार हे आजच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांपैकी 12 मे रोजी मतदान होणार आहेत. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.